ओम शांती 12/3/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य सद्गुरुवारची वाणी आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, हा अभ्यासच तुमच्या कमाईचं साधन आहे. या अभ्यासाने तुम्ही मनुष्यापासून देवता बनणार आहात आणि त्यामुळे ही खरी कमाई 21 जन्माची करायची आहे. प्रश्न: बाबा जे गोड गोड गोष्टी आपल्याला ऐकवतात त्या धारण कोणाच्या बुद्धीमध्ये होतील? उत्तर: जेव्हा बुद्धीवर परमत मनमताचा प्रभाव नाही होणार, जे मुले ऐकीव गोष्टीमध्ये जाऊन आपलं नुकसान करत नाहीत, त्यांच्याच बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होऊ शकते. ज्ञानाशिवाय जर कोणी एखादी दुसरी ऐकीव गोष्ट सांगत असेल, ऐकवत असेल, तर तो आपला दुश्मन अथवा शत्रू आहे. खोट्या गोष्टी सांगणारे दुनियात खूप आहेत. म्हणून वाईट गोष्टी ऐकायचं नाही, वाईट गोष्टी पाहायच्या नाही. हिअर नो इव्हिल, सी नो इव्हिल. मनुष्यापासून देवता बनायचे असेल तर श्रीमतावर चालायचं आहे. आजचं गीत आहे, आमचे तीर्थ न्यारे आहेत. आज बाबांनी मुरलीमध्ये सर्वप्रथम खरे समजदार कोण याबद्दल विस्तृत विश्लेषण केलं. बाबा म्हणतात, जे आदी आणि अंताचा खेळ जाणतात ते खरे समजदार. बाबांनी अभ्यास दिला की तुम्ही सिद्ध करून दाखवा की गीतेचा भगवान कोण आहे. हे समजावून सांगा की ईश्वर एक आहे. कारण दुनियेमध्ये अनेक ईश्वर आणि अनेक मत आहेत. बाबा म्हणतात, ब्राह्मण ही शेंडी आहे आणि त्यानंतर ब्राह्मणच देवता बनतात. फाउंडेशन मध्ये एक मुख्य खोड होतं, नंतर त्याला फांद्या फुटतात, म्हणजे अनेक धर्म येतात. सर्वप्रथम मुख्य 3 धर्म आहेत, पण त्या सर्वांचा पाया, खोड किंवा बुंधा आदी सनातन देवी देवता धर्म आहे. परंतु या सर्वांचा जो मुख्य पाया, फाउंडेशन आहे, ते मात्र ब्राह्मण धर्म आहे. तर संगम युगावर ब्राह्मणच भविष्यात देवता बनतात, याचं विश्लेषण बाबांनी आज केलेलं आहे. बाबा म्हणतात, संन्यासी लोक म्हणतात की ही सर्व कल्पना आहे, ब्रह्म महतत्व परमात्मा ही कल्पना आहे असं म्हणतात. तर जो जशी कल्पना करेल तसं भावनाच्या द्वारे दिसेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु परमात्मा सांगतात की मी जे ज्ञान सांगत आहे ते सत्य आहे. गुरु नानकांनी सुद्धा ईश्वराची खूप महिमा गायली. एक ओंकार, निराकार, सत्य श्रीनाम, अकाल पूरक वगैरे असं खूप सारं म्हटलं. मग बाबा म्हणतात, परमात्म्याची इतकी महिमा आहे तर परमात्मा अनेकांमध्ये सर्वांमध्ये कसा असू शकेल? शूद्रापासून ब्राह्मण बनवण्याची कार्य सुद्धा शिवबाबाच येऊन करतात. आणि म्हणून भक्तीमध्ये दाखवतात की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले आणि ब्रह्माच्या नाभी कमळामधून विष्णू निघाले. तर याचं रहस्य आपल्याला माहिती आहे. बाबा म्हणतात की ब्रह्मा विष्णू हे सुद्धा शिवाचेच मुलं आहेत आणि ब्रह्माद्वारे विष्णू बनतात. म्हणजेच काय, पुनर्जन्म घेतात. विष्णू पुनर्जन्म घेऊन ब्रह्मा बनतात आणि ब्रह्माच पुन्हा सतयुगामध्ये नारायण अर्थात विष्णू बनतात. तर हे रहस्य बाबा म्हणतात सर्वांना सांगा. शिवजयंती आपण साजरी करतो, पण शिव कधी आले, येऊन काय केलं, परमात्मा सृष्टीवर काय करतात, ह्या सर्वांचं विस्तृत विश्लेषण बाबांनी आज केलं. बाबा म्हणले, कोणालाही दुःख द्यायचं नाही, सर्वांशी गोड बोलायचं आहे. कारण वाणी मधुर, तर सतयुगामध्ये सर्वच जणांचा व्यवहार मधुर असेल, त्यामुळे ते संस्कार आपल्याला इथे भरायचे आहेत. बाबांनी पुढे खूप सुंदर उदाहरण दिलं. जसं
एखादं वस्त्र जुनं झालं आणि त्याला धुता धुता एखादा धोबी थोडासा जोरात त्याला सटका मारतो किंवा आपटतो, तर तो कपडा जिरजीर झाल्यामुळे, जीर्ण झाल्यामुळे, कुचका झाल्यामुळे फाटू शकतो आपटल्यानंतर. तसं बाबा म्हणतात, आता सर्व आत्म्यांची अवस्था अशी जर्जर झालेली आहे आणि परमात्मा आहे धोबी, आत्मारूपी वस्त्र धुण्यासाठी आलेले आहेत. तर ज्ञान योगाचा बाबा सटका लावतात. जेव्हा आपटतात, धुतात, तेव्हा काही काही आत्मे डिस्टर्ब होऊन निघून जातात. ज्ञानाचे फटके लागले की तुटतात. कोणता वस्त्र, आत्मारूपी वस्त्र आता मिळालेलं आहे आणि सर्व आत्मे आता जर्जर जीर्ण झालेले आहेत, अर्थात तमोप्रधान झालेले आहेत. म्हणून परमात्मा सर्व आत्म्यांचे मलिन कपडे धुण्यासाठी आलेले आहेत. तर आपल्याला सुद्धा बाबा म्हणतात, तुम्ही सुद्धा धोबी बना. नंबरवार आहेत धोबी. धोबी जर वस्त्र स्वच्छ धुवत नसतील तर म्हटलं जातं हा तर जसा हजाम आहे, वारीक आहे. तर बाबा म्हणतात की तुम्हाला सुद्धा धोबी बनायचं आहे. जसं बाबा धोबी आहे, सर्व आत्म्यांचे कपडे धुतात, तसं आत्मारूपी कपड्यांना धुण्यासाठी आपणही नंबरवार धोबी आहोत. पुढे बाबा सांगतात, मन मना भव या आठवणीनेच पाप नष्ट होतील, की मला मन ईश्वराच्या आठवणीत लावायचं आहे. बाबांच्या आठवणीने पाप नष्ट होतील. शास्त्रात सांगतात की श्रीकृष्णाने 16,108 पळवल्या, पटराणी बनवल्या. तर त्याचंही रहस्य बाबा आपल्याला सांगतात की आता संगम युगावर परमात्मा आत्म्यांना पुन्हा घेऊन जाण्यासाठी आले आहेत, परंतु सर्वांचा पुरुषार्थ सेम नाही. पटराणी बनणे अर्थात राजा राणी बनण्याच्या योग्य बनणे, राज्यभाग्याच्या योग्य बनणे, असं आपल्याला बनायचं आहे. आणि त्या आत्म्यांचंच राज्यपदावरती नियुक्ती असेल. म्हणून बाबा म्हणले कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागत आहे आणि हा वेळ आहे अनेक धर्माचा विनाश आणि एका सत धर्माची स्थापना करण्याचा. आणि म्हणून सत धर्माच्या दुनियेमध्ये जायचं असेल तर सत्याच्या मार्गावरती आपल्याला चालावं लागेल, सत धर्म पाळावा लागेल. बाबा म्हणतात काट्यापासून फूल बनायचं असेल तर बेहलचा त्याग करा. म्हणजे फूल बनण्यासाठी अवगुणाच्या काट्यांचा त्याग करावा लागेल. देहाच्या दुनियेला विसरून बाबांना आठवण करावं लागेल. बाबा म्हणतात सतयुगाचं जायचं असेल तर दैवी लक्षण धारण करा. ऐकीव गोष्टीमध्ये जास्त जायचं नाही. बाबांनी स्पष्ट सांगितलं की ऐकीव गोष्टीमुळेच आपण नाही ते ऐकतो, नाही ते पाहतो आणि मग आपण आपलंच खातं वजा करतो. बाबा म्हणतात व्यास मुनींनी लिहित लिहित आत्मा उतरत आली आणि त्यांनी लिहिलेलं वाचत वाचत आत्मा दुर्गतीला प्राप्त झाली आहे ना. जे शास्त्र पुराण लिहिले गेले त्याला सत म्हणत आलो आणि त्या पद्धतीने आपण आपल्यापर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही आत्मा दुर्गतीमध्येच आली, उतरती कला झाली. आणि म्हणून बाबा म्हणतात की आता परमतावर मनमतावर नका चालू. एक ईश्वर स्वतः श्रीमत देत आहेत, तर बाबांच्या श्रीमतानुसारच आपल्याला चालायचं आहे. म्हणून बाबा म्हटले आज हिअर नो इविल, सी नो इविल. वाईट ऐकायचं नाही, वाईट पाहायचं नाही, वाईट बोलायचं नाही. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची विशेष सुमधुर याद, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार मधला प्रथम पॉइंट आहे, इथे बाप समान सुखाचा सागर, प्रेमाचा सागर बनायचा आहे. सर्व गुण संपन्न, गुणांनी युक्त, धारणायुक्त बनायचं आहे. कोणालाही आपल्याला दुःख द्यायचे नाही. ऐकीव गोष्टीवर कधीही विश्वास ठेवून वागायचे नाही आणि परमतावर चालायचे नाही. वाईट ऐकायचे नाही, वाईट पाहायचे नाही. आजचं वरदान, मीपणाचे ओझे समाप्त करून
प्रत्यक्ष फळाचा अनुभव करणारे बालक व मालक भावा. विश्लेषण आहे, जेव्हा कोणताही मीपणा येतो तेव्हा बाबा म्हणतात डोक्यावर ज्या पद्धतीने ओझं ठेवावं अशी अवस्था होते. परंतु बाबांचं आव्हान आपल्याला करायचं आहे आणि हे जे डोक्यावर मीपणाचं ओझं आहे ते बाबाकडे सोपवायचं आहे. आपण करत आहोत, मी करत आहे हे नाही, हे सर्व ओझं बाबाकडे द्यायचंय आणि आपण आनंदाने नाचायचंय, उडायचंय. मग हा प्रश्न कशाला येईल? सेवा कशी होईल, भाषण कसे करू? फक्त सर्व संबंध सर्वोच्च सत्तेशी आपल्याला जोडायचे आहेत. म्हणून बाबा सांगतात, कधीच नाराज होऊ नका आणि बापदादा सर्व काही करून घेतील. म्हणून बालक बना, तर मालकपणाची अनुभूती व्हायला लागेल. आजचा सुविचार, ज्ञानदानासोबतच गुणदान करा, तर सफलता नक्कीच मिळेल. आजचा अव्यक्त इशारा, निश्चयाचा पाया मजबूत करून आपल्याला निर्भय आणि निश्चिंत राहण्यासाठी आजचा उपाय, कितीही विकट परिस्थिती असली तरी खेळ समजून हलके राहा, तर विघ्न पण आपोआपच हलके होईल. खेळ म्हटल्यानंतर हलकेपणा येईल. हिम्मत ठेवायची आहे. परंतु बाबा म्हणतात, पूर्ण विश्वास आहे का? पूर्ण विश्वासचा अर्थ आहे मन, वचन, कर्म, निश्चय बुद्धी. त्यांच्या मुखातून हिम्मतहीन शब्द कधीच निघणार नाहीत. म्हणून आज बाबांनी पूर्ण मुरलीमध्ये याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाच्या द्वारे आत्म्याची कमाई करायची आहे, परमत मनमत यावरती न चालता श्रीमतानुसार चालायचं आहे. वाईट ऐकायचं नाही, वाईट पाहायचं नाही, वाईट बोलायचं नाही. आणि त्यासोबतच बाबांनी काही सेवेचे छोट्या छोट्या युक्तीही आपल्याला सांगितलेल्या आहेत. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. अच्छा, ओम शांती.